आहे. आता आपल्याला सामान्य रूप म्हणजे काय ते समजून घ्यायचं. विभक्ती प्रत्यय आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग मला सांगा बरं, या सुराने या शब्दामध्ये विभक्ती कोणती आहे? रा ने 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 एशी नी ही ईशी तृतीय विभक्ती आहे. आठवा थोडस काय आहे विभक्ती? ने. सुरात याच्यात कोणती विभक्ती आहे? त त इया त इया त, बरोबर. सुराचे चे चाची चे चेचाची षष्टी है ना. सुराला ला सलाते सलानाते द्वितीय आणि चतुर्थी सारखेच आहे. आणि सुराशी शी ने नेशी नीही ईशी. समजलं? मग हे सगळे शब्द काय येतील? ने इथे येईल, बरोबर. त इथे येईल, बरोबर. चे इथे येईल, त चे ला अरे खाली जवळ त चे ला आणि शी. आता हे विभक्ती प्रत्येक काढून घेतल्यावर कोणता शब्द उरतो याच्यातला? समजा ने काढला तर कोणता शब्द उरला? काय उरला? सुरा. काय झाला मग? सामान्य रूप सुरा. समजलं? समजलं का? हा. मग याच्यातलं त काढल्यावर काय उरते? सुरा. परत याच्यात चे काढल्यावर काय उरते? सुरा. परत याच्यात ला काढल्यावर काय उरते? परत याच्यात समजलं? कोणाकोणाला समजलं? बोटवरती करा. कोणाकोणाला समजलं? हा, नक्की सगळ्यांना आलं पाहिजे बरं का. नुसतं बोट वर करून चालणार नाही. मी जर दुसरे शब्द दिले तर तुम्हाला आलं